दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी पण लेट झालाय असं वाटायला लागलंय. देवीच्या कृपेने लेट होऊ नये. अजून यावेळी पण हागरे गुन्हे हेच झालेत की पेटा तिथलं संपलाय. उदे सदानंदीचा उदे उदे. आता निघालो आम्ही आमच्या दुकानपासनं, अजितच्या दुकानपासनं, अजून या माणसाच्या गाडीपासनं, म्हणजे गाडीत बसून नाही गाडी बसून बोललेला कुठं बोलतो रे मी. बोला बापू दिखताय दिख गया ना. गाडी चढाव, गाडी चढाव बापू पे. नको रे. आत्ताच जयंती झाली 2 तारखेला, त्यामुळे सगळं जन्मलं मारून टाका. लाल बहादूर शास्त्री जयंती झाली ना. हा लाल, खरं तर लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म झालाय. जय श्रीराम. महादेवाला बाहेर बसून इतकी महादेव कुठं मंदिरात असते. त्यांनी डेंजर माणूस आहे. तिथं काय माणूस नाही, देव आहे. त्यांनीच आहे सगळं. ये ना आपल्याकडे आजच असतंय. सांग रे आपलं मागच्या वर्षी झालं नाही. तू गाड पडला नाही. मागच्याच मागच्या वर्षी मी टाकणार विलॉग आहे. मला माहित आहे मागच्या वर्षी विलॉगच केलो नाही मी. मागच्या वर्षी बाहेर निघाल्यावरच आपण केला गेटवर बसून दगड टाकायचं. गेल्या वर्षी नव्हतं, गेल्या वर्षी होतं ते विलॉग. कुठलं ते तुला म्हणलो होतो दगड टाकतो वगैरे बसून आपण केलेलं. हा मागच्या वर्षीचं वहिनी. काय तुझं मित्राचा किस्सा काय तुझा? माळुंबरा क्रॉस केल्यावर डोंगरी दिसायला. सोलापूर पासून माळुंबराचं डिस्टन्स किती आहे? 25-30. 25-30 मध्ये आहे. आपल्यासारखे हौशी नवशी गवशी जातात ना तरी लय हौसानं करतात. 25 किलोमीटर 15 किलोमीटर छाती वर लाट करत चालू करते. तामलवाडी पर्यंत आला. तामलवाडीवर माळुंबऱ्यापर्यंत आणलं. पण एकदा डोंगर दिसला की पोंगा फुस झाला. इथं तर लय डेंजर. त्याला ओढत नेलंय मी गाठशिळीपर्यंत. गाठशिळीला सोडून मग मी पुढे गेलो. म्हणजे त्याची वारी पोच केली मग मी पुढे गेलो. काय वैताग आला तेव्हापासून मीच याचं बंद केलो. मग आपलं शिस्त जाऊन दर्शनच घेऊन याचं. माझे गाव 5 वर्ष केलो. 5 वर्षात माझे एवढे डेंजर अनुभव आहेत ना. लहानपणी मजेत हा चला जाऊ म्हणून जायचं. असं रात्र कट्टी आणि असंच कट्टी. अजून एक अनुभव, सकाळी सूर्य उगवला ना मग मज्जा बघायची. डांबरी रस्ते पोळ्या चालू केले ना. मदत दिसते रस्त्यावर चालताना. आता पाया मागून चालते सगळे. आंघोळ केल्यानंतर तर मजाच मजा आहे. खडे टोचतेच पायाला. बाप रे. ते आंघोळ केल्यावर कशामुळे खडे टोचतात माहित आहे का? आपण जे पाण्यात जातो ना, पाण्यात गेल्यावर आहे ना शरीर खालचं तळवा आहे ना मऊ होत आहे. मऊ झाल्यामुळे आहे ना ते टोचतंय. चालून अंग पूर्ण गरम झालेलं असतं. म्हणजे आईला कधी इथल्या इथं जायचं म्हणलं ना काढ रे गाडी. सगळ्यात महत्वाची काढ रे गाडी. चालायची सवय नाही. अजून हाऊस तुळजापूरला चालत जायचंय. 45 किलोमीटर आहे. रोज दिवसात 10 मीटर बी न चालायला एकदम 45 किलोमीटर चालत जात आहे. बापरे. आम्ही तर इथं मी 4-5 जण आम्ही जात होतो. मी ते चाची दिसला बघा डोंगर. हा आता दिसले डोंगर. तो दिसतंय का नाही बघा? नाही दिसणार नाही. इथं डोळ्याने दिसतंय, इथं दिसणार नाही तुम्हाला. बट हेच ते डोंगर त्याला बघून सगळे इथंच आहे करते. खुश होऊन इथंच आहे म्हणते ना. इथं नाही म्हटलं तरी 15 किलोमीटर आहे. नाही इथं खाली आल्यावर डोंगर दिसेन असं होतं ना. मग कुठे गेला ते लाईट आहे का तिथली जायचं. हे लाईट आहे ना इथलं. हे जवळच आहे. आपण दिवसा पण काय होत आहे डोंगर जवळच दिसतंय ना. आम्ही काय करणार माहित आहे का? इथे साईडला आहे ना ते पोते पडलेले असते. मग काय करणार पोत्याला दोरा बांधणार. पोत्यात सगळं बॅगत टाकणार. टाकून चला ओढत तिच्यावर. तेव्हा हायवेचं काम चालू होतं. अबे माझं सांगायला लागलो. माझं सिंगल लाईन
अरे 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 लय जुनी गोष्ट. तू शाळेत होता त्या टायमेला. 2009, 7, 8 अशी गोष्टी. हा 7-8ची गोष्टी. तू जन्मला होता का? 2011 पासून चाललो. जन्मला होता. मी काय मिसुरडं फुटलं एवढं दाढी आली काय अजून काय पाहिजे. अवघड आहे. तुझं काय, तुम्ही कशाला गेलतो तिथं किल्ल्यात? विसरला? साफसफाई करण्यासाठी गेले होते, तर त्यांनी ते पूजा सांगायचं नाहीये का? पूजा वगैरे नाही म्हणताय ना, ते दर्गो पाटील काका ते MLT वर येत नव्हते का, ते काका तिथं पूजा करत होते दरवर्षी. त्यांनी वारलेत आता, मग ह्यांनी तेव्हा जात होते. वारल्यानंतर गेलेत तिथं तेव्हा, म्हणजे त्यांनी वर्षाला एकदा जाऊन तिथं सगळं मानपान करून पौर्णिमेला तिची पूजा करायची करत होते. त्यांनी सवाशीन होती जेव्हा तिनं तिचं बलिदान दिलं किल्ल्यातलं. हा बाळंतीणवीर. मग तिनं ते तिचं जे बलिदान दिलं होतं ते गड बांधण्यासाठी, कोट बांधण्यासाठी गडकोट तो. मग तिला दर पौर्णिमेला, वर्षातल्या एका पौर्णिमेला तिला, ते कुठली तर पौर्णिमा आहे तेव्हा तिला खाना नारळानं वटी भरत होते. का तर तिनं म्हणजे सवाशीन होती. सवाशीन म्हणजे तिनं पोटात बाळ होतं. बाळ नाही, लग्न झालं होतं. तिचा नवरा जिवंत होता. ती सवाशीन असताना तिनं ते बलिदान दिलं होतं लोक कल्याणासाठी. किती किल्ला व्यवस्थित उभारण्यासाठी. मग ते आम्हाला कुठं माहित होतं, आम्ही गेलो होतो साफसफाईला, पण त्या घेऱ्यात अडकणार होतो. किती जण गेलो तुम्ही? 7-8 जण होतो आम्ही. टोल गेट बैठले म्हणले असं येते. मी, रोया, शुभ्या, आक्या, आब्या सगळेजण गाडीत होतो. ब्लॅकलिस्ट केला होता तुम्ही? ब्लॅकलिस्ट नाही, पुढची गाडी आहे. सगळे बसले होते. आणि रोया कोणाचा ऐकताय का गाडी चालवताना? हे वेगळं आहे. रोया ऐकताय का? कोणाचा
त्याच्या बापाला ऐकत नाही. मी महाग इथं बसलो, रया गाडी पास झाली की उडव पडलं. गाडी पास झाली, ऍक्सिलेटर चालूच होतं, गाडी तरी सुटला का त्याच्या माग टोल गेलं उडत, फट निघालो माग आले हे उडत जा म्हटलं. आता टोल गेट चालले खाली, आम्ही काय करू. म्हणजे 5 सेकंड टोल न भरता तुम्ही निघाला. 5 सेकंड टोल तुम्ही पास व्हायला पाहिजे ना तुमचं क्लिअर व्हायला. त्याच्याकडे 3-4 मिनिट झालं त्यालाच खेळत बसले त्यांनी. 3-4 मिनिट झालं. हा मग ते त्या नियमाने आहे ना तरी सोडावं लागतं आपल्याला. मग ते त्याच्या मागं पळा म्हटलं आणि केस तर कसं करता बघू म्हणलो. तेवढं पण ते नियम पाळत नाही ना. आणि आपली लोक पण कसं आहे मेंटॅलिटी, जाऊ दे कोण भांडणं करत बसणार हो, 100 लिबिडो. रुपयासाठी. त्याचा विच चाललाय. ते मानसिकताच ते ना. 100 रुपयासाठी कोण रक्त टाकून घ्यायचं? येताना भेटायला पाहिजे होतं. पहिला एक हा, संपू, बरं, ते किल्ल्याचं संपू पहिला. त्या घेऱ्यात आम्ही अडकला होता पूर्ण. म्हणजे ते झालाय किस्सा न होण्यासारखा. ते केला दुसऱ्यांनी पण आम्हीच गुंतलो त्यामध्ये. केला दुसऱ्याने हा, म्हणजे तिथं जे काही लाकडं तोडली गेली ते तोडला दुसरं नाव आलं तुमच्यावर. हा, की सरकारी मालमत्तेच्या हानी केली सगळं म्हणून गाव आमच्यावर आलं आलं याचं होतं. नाव असं का. हा, करून गेलं काय आलं आमचं नाव. पण ते आमच्या सद्गुरु कृपेने आम्हाला वेळेत वाचवलं. कोणाचा फोन आला तुम्हाला? काटकर गुरुदेवांच्या पीएचा फोन. मग त्यांनी आम्हाला स्वतःहून समोरनं म्हणले तुम्हाला बाळंतीण विहीरची साफसफाई करायला कोण सांगितली. आम्ही पण शॉक होतो की त्यांना कसं कळलं. मग त्यांनी आम्हाला एकच सांगितलं, जिथं असाल जेवढे जण असाल पहिला तिथनं निघा तुम्ही त्या घेऱ्यामध्ये. आता ते जे कोण महाराजांचं नाव काय, काटकर गुरुजी आहेत ना, त्यांचा फोटो टाकतो या व्हिडिओच्या साईडला, म्हणजे तुम्हाला कळालं कोण आहे. हा, ते गुरुदेव त्यांच्यामुळे खरंच म्हणजे त्यांना माहित सुद्धा नव्हतं. वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तेव्हा अमेरिकेला का युकेला होते, प्रवचनासाठी त्यांनी गेले होते. वा, तिथनं आम्हाला तो फोन आला होता. त्या सिच्युएशन मध्ये त्यांनी क्लिअर सांगितलं की तुम्ही तिथनं पहिला निघा. त्यांना म्हणजे आता त्यांनी खरं तर भारतीय टायमानुसार तर तिकडं दुसरा टाइम असणार आहे. त्या टाइमामध्ये तिकडं होते. तू जिवंत राहशील का मला दाबण्याच्या नादात? आपलंच पाणी आहे तिथे घेतलेला. ते म्हणतेच की ते स्वामी समर्थांच्या सिरियल मध्ये बघा, गुरु कारण गुरु तारण, गुरुनच तारलं. आता हे संपला किस्सा. आता आपल्या मुद्द्यावर येऊ. आम्हाला का बर उशीर झालं प्रॉपर तुम्हाला म्हणता येणार नाही. मी सांग बोलू तर त्या हे असं का लागायला, वेगळंच लागायला. पाणी पिऊन बघ जरा. हो, पिऊ नका. ते काचच असेल ते पाणी. अरे नाही, सील पॅक होतं. विकत घेतलेलं आहे मगाची. हे विकत घेतलेलं नाहीये पण सील होते. तेच काचसाठी येतंय ते पाणी. कुठलं पण पीत जाऊ नको. आईला तुला काय झालं तर तुझ्या घरचे आम्हाला पकडायचं. कोणासोबत गेलता रे? निंबाळ्यासोबत गेलता, पवार सोबत गेलता. सकाळी फेस हे काय रे म्हणणार. सकाळी एक बाटली आहे फक्त रे. एक अर्धी बाटली आहे ठेवलेली. इथं आपण टोल नाक्यावर घेतलेली. हा, आता काय झालं मी एकदा क्लिअर सांगतो, कारण की मी करतो. एवढे वर्ष झालं मी सांगतो. मागच्या वर्षी पण तुळजापूरचा विलॉग केलं होतं, टाकलं. काही कारणास्तव तिथे गेलं. कसं असतं माहिती का, आम्ही ते पाटील वाड्यापाशी गेल्यावर आहे ना, तिथनं मी विलॉग प्रॉपर विलॉग जे तुळजापूरचं आहे ना ते व्यवस्थित चालू करतो. तिथं दाखवतो काट्या कसं जाते, मग महाद्वारला आल्यावर तिथनं पुढं कसं जाते. यावेळी न होण्याचं कारण हे आमचं तोडणं आहे का? आता काय कारण करून बसलो आम्ही. हा, सांग सौरभ पवार ह्याच्याकडे सुरुवात करू. झालं आपल्यासोबत झालं ना कारण, ते आपण नाही केलं तरी. हे बघा, 2000ची टोपी, 2000चा फेटा प्लस टोपी. आता हे जे 2000चा फेटा, हे 2000चे फेटे आणि 2000ची टोपी. काय झालं तर 2000 जे विषय आहे ना, झाला विषय. तुळजापूरला पोहोचलो आम्ही. तुळजापूरला पोहोचल्यानंतर गाडी लावायची होती. जसं सांगितलं आम्ही 4 व्हीलर मध्ये आलोय. दिसायला पार्किंग मध्ये गाडी लावायची होती. मग 4 व्हीलर आमचं नाही आहे, आम्ही गरीब विचार. फोटो काढून घेऊन गेला गाडी. फोटो काढ फोटो तर काढ. तू सस्पेन्स. विषय काय झाला, मग आम्ही गेलो तर आम्हाला
थोडा अंदाज आला नाही पार्किंग कोणीकडनं रस्ता सोडलेला आहे पार्किंगला. कारण की आत तुळजापूरमध्ये जाण्यासाठी पण एक रस्ता आहे, तिथं आतल्या साईडला पार्किंगची व्यवस्था आहे, परंतु जाऊ नका तुम्ही. अजिबात. टू व्हीलर असेल तर ठीक आहे, 4 व्हीलर 4 व्हीलरच्या भानगडीत आत तर घेऊन जायचं पडू नका. सध्या अजून एक म्हणजे ह्या नवरात्रीतनं अजून एक 10 दिवस नवरात्री झाली आता नाही, आता इथनं जे दर्शनाला जातील कोजागिरी नंतर जाऊ नका, आत गाड्या घालू नका. पार्किंगची व्यवस्था बाहेर केलेली आहे, तिथे पार्किंग लावा, आम्ही गेलो चालत जावा. आणि एक भलं मोठं गंडांतर आमच्या उरावर बसलं. ते सोडा, ते देवीनं परीक्षा घेतली आमची. आणि अशी परीक्षा अक्षरशः आम्ही तरसवलो होतो डोळ्यातनं पाणी. असं दरवाजापाशी जाऊन आम्हाला डिपार्टमेंट हाकलून दिली होती. रडायचं बाकी होतं, रडायचं. चहा असं झालं, चहा मागवलो, चहा मागवून 2 घुट 2 घुट पाणी पिलं. चहा पाणी चहा आहे तसं चहा गरम गरम आहे तसं सोडून हॉटेल मला चहा राहिलं, पण चहा राहू दे तसं बोलावं आलंय सरक बाजूला पडलं. आम्ही कमीत कमी जवळपास एक अर्धा तास बाहेर होतो. तडपडाल कधी एकदा आत जाता येतं, बिगर पाण्याला मासा कसा तरपडतोय तशी आमची गत होती. अजून चुकून जर माझ्या मित्राचा मित्र आहे, ते पण माझा मित्र आहे बबलू म्हणून, त्यांनी आता सध्याला तिथं पुजारी आहे. मग त्याला फोन लावलो, बघावं म्हणलं फोन लावून, क्या हो सकता है जिंदगी में. येस, आई खरंच नाराज आहे का आपल्या रुग, तू नाटक करतो, तू आला नाही नवरात्रीमध्ये. आम्ही नवरात्रीमध्ये जात असतो. या वर्षी गेलो नाही आम्ही नवरात्रीला दर्शनाला. एकही दिवस म्हणजे घटस्थापनेपासून ते नवरात्रीपर्यंत, दसऱ्याला तर शिवलिंगनपर्यंत दसऱ्या दिवशी तोपर्यंत आम्हाला जाणंच झालं नाही. ते 3 जण पण गेलो नाही आम्ही. 3 जणांना चटके येते. माळेला नाही, 5व्या माळेला नाही, 7व्या माळेला नाही. नवरात्रमध्ये सगळं चालेल, माळा पण बसतो नाही फिक्स असं बोलवलं म्हणजे तुळजापूर पर्यंत आनंदात येऊ दिलं. आल्यावर असा भयानक चटका दिला. महाद्वार बघितलं की आत चालली, महाद्वार असं छातीत धस केली होती जेव्हा आत सोडत नाहीत. चहा प्यालतो ना, चहा शपथ चहा पिताना म्हणजे असं पिलो नाही, परंतु ते आला असं चहा आलं असं येऊन असं प्याव असं म्हणाल तो. तेवढ्यात ते बबलू म्हणून आहे आपला बॉस, आपला भाऊ, त्यांनी लगेच फोन केला. मी फोन केलो काय होतं का बघ म्हणून. तेवढ्यात आला, मी 5 मिनिटात जाऊन येतो म्हणलं. काय व्यवस्था होतो का म्हणला. जाऊन आलाय कधी आला नाही, फोन केला मला. फोन केल्यावर सगळं चढा म्हणलं, चहा केलं कुच्चा. देवीच्या कृपा आशीर्वादानं म्हणजे त्याला खरं निमित्त तो झाला. आईला बोलवून घ्यायचं होतं आम्हाला, निमित्त तो झाला. आणि बरोबर वेळेवर आम्हाला तो प्रसाद मिळाला आणि देवीनं आम्हाला छबिण्यासाठी आत बोलवून घेतलं. अजून महत्वाचं हे की देवी अजून बाहेर आली नव्हती. नाही तर छबिना चालू झालं असतं तर आत येतात आलं नसतं भाऊ, येऊच देत नाही. आणि काय म्हणलो रे फोन यायच्या आधी, सौरभ चहा आल्यावर समोर आई आहे इथपर्यंत आलो, तुझं पोरगा भेटल्याशिवाय जायचं नाही, आता बोलून घे. काय तर आम्ही 2 हट्टी. आईच असते रे, लेकरावरतीच प्रेम करणार. तिनं पण आपली घरची आई पण असंच असतं ना. चुकला ना तू, तिनं तरसवल्यावर झाला ना, लाडाला डोक्यावर हात घेऊन येते. डोक्यावर हात फिरवती. आईचं काळीच आहे, राग करणार पण माया त्याच्यापेक्षा डबल. पण शेवटी रडकुंडीला आलता जीव. एवढं वर्ष झालं चाललो, ह्या वर्षी काय चुकलं म्हणलं. बापरे, 3पैकी कोणाचे तर चांगले कर्म असतील किंवा 3चे असतील. काय असे शिल्लक तोकडे जरी असतील, कुठं तरी काय तर काम केलं चांगलं, पाकळी काय तर झाली असेल. ते बोलवली. एवढं असं आनंदानं एवढं समाधानानं सांगायचं काय कारण ह्याच्या पाठीमागचं. कारण की कित्येक वर्ष झाले, मी तर जवळपास 20 वर्ष झालं जातो. आता ह्यानी 5-6 वर्ष झालं, ह्यानी पण या लागले, 8-10 वर्ष या लागलेत. मग ते आम्हाला ते माहित आहे दृश्य, तिथं आत गेल्यावर कसं होतंय, देवीचे दर्शन किती चांगले होते. देवी त्या गाभाऱ्यातनं उठून येते त्या छबिन्यामध्ये. छबिना म्हणजे एक सांगतो कसं असतंय, आपण जी पालखी असती त्या व्हिडिओ मध्ये तर दिसाच लागलं तुम्हाला, ती जी पालखी असते ना तिला छबिना म्हणते. मग ते तिच्यामध्ये ती आतली जी देवी असते ना, तिचं प्रतिरूप म्हणून ते चांदीचं हे जे वापरलं असते. मगाशी सांगितलं, परत एकदा चांगला लागला ऐकून घ्या, डोक्याला खाजून घेऊ नका. मग ते मूर्ती असताना तिचं प्राण तिच्यामध्ये आलेलं असतं, म्हणून तिनं त्या प्रतिमेत आलेलं असतंय, चांदीच्या प्रतिमेमध्ये. मग तिनं बाहेर आल्यावर
त्यावेळी काट्या येते, मग तिनं बाहेर येते. बाहेर आल्यावर काट्यासमोर थांबती, एक 10 ते 15 सेकंद थांबती. मग तिथनं परत फिरून तिचं फेरी संपती. मग फेरी संपल्यावर मग देवी आत जाऊन मग तिथं आराम करते. मग तिथनं दर्शन रांग बंद होत आहे. हे फर्स्ट डे आहे, आजचा पहिला दिवस. उद्याचा दुसरा दिवस, उद्या पण छबिना असते. मग परवा दिवशी तिथनं निघतात काट्या आपले. परवा दिवशी पण एक छबिना असते, परवा दिवशीच निघते, पण तो गावच्या लोकांचा छबिना असतो. हा, उद्याचा दिवस हा गावच्या लोकांचा असतं, म्हणजे सोलापुरांचाच असतं उद्याचा दिवस. परवा दुसरा मानाचा छबिना, पहिला मानाचा छबिना, दुसरा मानाचा छबिना, ज्यामध्ये जतरकरी गावकरी, आणि तिसरा जो मायामध्ये म्हणजे मी जे ऐकलंय तिसऱ्या दिवशी तिथल्याच लोकांचा तो छबिना. म्हणजे त्या दिवशी काट्या असतात. तिसऱ्या दिवशी नसते तरी काट्या, 2 दिवस असतात. हे माहिती नंतर आम्ही अजून चौकशी करू. मग ते तसं सगळं झालं. आम्ही फाटलंय असं स्केचिंग केलेलं, गाड्या स्लिप होणे म्हणून नाही, ते आंडोलेशन झालेलं आहे, चाकूवर खाली झाली. हा खड्डा स्क्रेचिंग केलेला. आम्ही काय अंडू काय लेशन झाले? आंडोलेशन कसं असतंय? हे वर खाली होत आहे, डान्स करते ना, बॅलन्स जात आहे. बघितलं का? आम्ही सुरुवात कुठनं केलो होतो मला सांगायचं काय होतं? ते किल्ल्यातनं देवीत नाही तर रस्ता, गाडी ऑटोमॅटिक, त्यालाच आंडोलेशन म्हणतो. हे डान्सिंग कार साठी आहे का? नाही. तर अशा पद्धतीनं आता आपण पोचलेलं आहे. ते जेवण करायचं होतं आपल्याला. नादात पुढं नाही, एक सुद्धा हॉटेल बंद चालू नाही. माझं लक्ष आहे साहेब, तुमच्या दोघांचं लक्ष नाही, पण माझं लक्ष आहे. माझं पण लक्ष आहे. मी कॅमेराकडे बघिणं झालो, आणि वरनं मलाच म्हणा जेवण करायचं होतं. कावळे. मग अशा पद्धतीने आम्ही पोहोचलो आहे सोलापूरला. हे बघा, हे सोलापूरचं ब्रिज एंट्री. रूपाभवानी मातेच्या पावननगरीत आलेलं आहे. सीतारामा त्यांनी हाय आपल्याला सीतारामा. मग अशा पद्धतीनं आपण एक काम करू, मग इथं व्लॉग संपवू आपण. मग देवीचं दर्शन असं घेतलं तर गाडी जात नाही ना, कार आहे ना, 2 व्हीलर. दरवर्षी 2 व्हीलर जातो, त्यामुळे काय होत आहे आम्ही तसं जातो. असं शिखर दर्शन उदे सदानंदीचा उदे. शिखर दिसलंच असेल तुम्हाला. तर लास्ट दर्शन आम्ही इथनं घेऊन हिंगलाज माताचे दर्शन घेतो, मग तिथनं दिल्या घरी सुखी राहतो आम्ही. तर अशा पद्धतीने हा काहीतरी वेगळा माझ्या आयुष्यातला सगळ्यात भयानक अनुभव झालाय माझा. तर रोज घडते. ह्यानीच असं की 20 वर्ष झालं जाते ह्या वर्षी, म्हणून त्याच्यावर अजून देवीनं 2 शून्य लावले आणि तेवढ्या रुपयाचा फेटा मानाचा फेटा. 20 वर्ष आहेत ना, मग त्याच्यावर अजून 2 शून्य घे. लय काम करतो ना तू. 2000 साली लय रुसतो ना माझ्यावर. घे रुस. आता असं झालंय. आता चला सगळ्यांना आशीर्वाद मिळाला. खूप छान छबिना म्हणजे झाला. जोगती आराधी, छबिन्याचे मानकरी, देवीचे पुजारी, परत जोगव्याचे मानकरी, अंबाबाईचा जो जोगवा असतो हे भरपूर बघण्यासारखं होतं. व्हिडिओ जोगव्याचं काढलेलं नाही यावेळी. हे बघा यांना समोर काढला का तू? हा, मग मी लावतो. जोगव्याचा पण आम्ही व्हिडिओ टाकू सोबत लावून. तर अशा पद्धतीनं हा व्लॉग इथंच संपुष्टात येणार आहे. सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक, ते इथं बाजूला स्मशानभूमी पण आहे. स्मशानभूमी पण आहे, तिथे बघायचं नाही, इकडे बघायचं आम्हाला. अरे ते ढोल असतं ना आमच्या इथं. आठवण यांना गणपती गणेश उत्सव मंडळ आहे आपला, मानाचा श्री आजोबा गणपती. तर अशा पद्धतीनं हे व्लॉग इथंच संपून टाकू. तर तुम्ही ह्या व्लॉग इथपर्यंत आला म्हणलं तुम्हाला व्लॉग आवडला असेल. अशा पद्धतीनं आपण तुम्हाला एकच सांगण्यात मी दरवेळी प्रयत्न करतो. तुम्ही सबस्क्राईब करायला विचारतात ते करा. आठवणीनं करा. अजून भारी व्हिडिओ. अरे अजून येणार आहे सगळे व्लॉग रेडी आहेत. हे कसं आहे सणामध्ये मध्ये या लागलेत ना, त्या मी जे टाकणार आहे व्लॉग त्याच्या मध्ये यायला लागलेत ना, त्याच्यामुळे आहे ना मी ते पहिला हे टाकतो. कारण की
हे गेलं ना टाइम मग ते मजा येणार नाही. मी लईच बडबड करायला लागलो. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. आमच्या अण्णाला भूक लागली आहे तर कुणी डिस्टर्ब करू नका. आता रात्री 2 वाजता कोण डिस्टर्ब